रामपूर नावाच्या गावात पंक्चरचे 2 दुकान एकमेकासमोर होती. एका पंक्चरच्या दुकानाच्या मालकाचे नाव होते गणेश. गणेश खूपच प्रामाणिक होता. त्याच्या दुकानात येणाऱ्या स्कूटर आणि ट्रॅक्टरचे जेवढे पंक्चर असायचे तो तेवढेच लावायचा. जेवढे पैसे व्हायचे तो तेवढेच पैसे घ्यायचा. लहान मुलं जर सायकल आणायचे तर पंक्चर तो मोफत मध्ये टाकून द्यायचा. समोरच्या पंक्चरवाल्या दुकानाच्या मालकाचे नाव होते सूरज. तो खूपच लोभी होता. कुणी पंक्चर लावायला यायचा तर तो 3-4 पॅच लावून जास्त पैसे घ्यायचा. लहान मूल सायकल आणायचे तर, अरे तुझे तर दोन्ही टायर आणि ट्यूब खराब झाले आहेत, तू घरी जाऊन पैसे घेऊन ये, असं म्हणायचा. म्हणून त्या गावातील लोक गणेशकडे जायचे. अरे काहीही करून याला या गावातून पळवून लावावे लागेल. एके दिवशी एक व्यक्ती एका लॉरीमध्ये काही टायर्स घेऊन गणेशच्या दुकानात आला. तो गणेशला, ही जमीनदारच्या कारची स्टेपनी आहे, यामध्ये हवा कमी आहे की पंक्चर आहे हे थोडे चेक करून घे, उद्या येऊन घेऊन जाणार, सांभाळून घे हा. हे टायर खूप महाग आहेत, एक टायर 40 ते 50 हजाराचे आहेत. काळजी करू नका, मी सावधपूर्ण काम करणार, तुम्ही निश्चित होऊन जा. हे सगळे बघून सूरज, वा, ही तर खूप छान संधी आहे, याला जेलमध्ये पाठवायची. सायंकाळी गणेशने सगळ्या टायर्सला एका साखळीने बांधून त्या साखळीला एका खांबाला बांधून कुलूप लावला आणि मग घरी गेला. त्या रात्री सूरज एक ऑटो लॉरी घेऊन आला. आणि कुलूप तोडून त्या टायर्सला लॉरीमध्ये टाकून घेऊन गेला. टायर्सला त्याने आपल्या घरी लपवून ठेवले. दुसऱ्या दिवशी गणेश आपल्या दुकानात टायर्सला न बघून हैराण झाला. तेवढ्यात जमीनदाराचा ड्रायव्हर तिथे आला आणि, सगळे टायर्स चेक केले का? गणेश काळजीने, काल सायंकाळी मी सगळे टायर्सला खांबाला बांधून कुलूप लावले होते, पण सकाळी बघतो तर टायर्स नाही आहेत. कुणीतरी कुलूप तोडून टायर्स घेऊन गेले. मला माहीतच होतं. जेव्हा मी किंमत सांगत होतो ना तेव्हा तुझ्या चेहऱ्याचे हावभाव बदलून गेले होते. मला नाही माहिती की तू काय करणार आहेस, पण मला उद्यापर्यंत माझे टायर्स वापस पाहिजे. एक तर पैसे द्यावे लागणार, नाहीतर जेलमध्ये टाकणार तुला. हे म्हणून तो निघून गेला. हे बघून सूरज आनंदाने नाचू लागला. सूरजने ही बातमी पूर्ण गावात पसरवून टाकली. ते लोक, अरे नाही, गणेश असा नाही, असे विचार करतात. त्या रात्री गणेश आपल्या पत्नीला, एवढे पैसे मी नाही भरू शकत, माझे जेलमध्ये जाणे आता निश्चित आहे. माहित नाही तू आणि मूल कसे जगणार. जेलमधून आल्यावर मी या गावात मानाने पण नाही जगू शकणार. त्याची पत्नी, काळजी नका करू, काही नाही होणार तुम्हाला. तुमचा चांगुलपणा तुमची रक्षा करणार. त्या रात्री प्राणी संग्रहालयातून पडून आलेला एक चीता त्या गावात आला. त्याला बघून गावातील लोक काठी घेऊन त्याच्या मागे धावून आले. बाहेरील कल्ला ऐकून गणेश आणि त्याची पत्नी सुद्धा बाहेर आले. एक गावातील व्यक्ती, अरे अरे, गावात आपल्या एक चीता आलाय, सर्व म्हणत आहेत की तो सूरजच्या घरी लपून बसलाय. गणेश आणि त्याची पत्नी सूरजच्या घराकडे गेले. तिथे सगळे गाववाले लाठी घेऊन उभे होते. तिथे जमीनदाराचा ड्रायव्हर पण होता. सूरज आपल्या हाताने त्यांना अडवितो. मी म्हणत आहो ना की माझ्या घरी कोणताही चीता नाही. अरे आम्हाला एकदा बघू तर दे, आमच्यामुळे तुझे घर थोडी झिजून जाणार आहे. चीता आहे की नाही हे बघून चालले जाऊ आम्ही. अरे सांगत आहो ना की चीता नाही आहे, तुम्ही आत नाही जाऊ शकत.
तेवढ्यात आतून हाय रे असे त्याच्या पत्नीचे ओरडणे ऐकायला आले. लवकरात लवकर गावातील लोक सूरजला धक्का मारून आतमध्ये गेले. घरात चिता टायर्सच्या मागे लपून बसला होता. गावातील लोकांनी एक जाडे त्या चितावर फेकले आणि चित्याला पकडून ते घेऊन गेले. एवढ्यात अरे, हे तर जमीनदारच्या कारचे टायर्स आहेत, जे की गणेशच्या दुकानातून चोरीला गेले होते. तेव्हा सगळे सूरजकडे बघू लागले. गणेश आणि त्याची पत्नी हैराण होऊन बघत होते. तेव्हा सरपंच, अरे लवकर पोलिसला बोलवा. त्यानंतर पोलीस सूरजला घेऊन गेली. सूरज जाता जाता, अरे चित्त्या, हे तू काय केलास असा विचार केला. तर मुलांनो, ईर्ष्या आणि द्वेष करणे बरोबर नसते. यापासून दूरच राहावे. चांगुलपणा आणि प्रामाणिकपणा आपली सदैव रक्षा करते. समजलं?